9 तारीख 9 डिसेंबर 27वा दिवस 9:30 वाजले सकाळचे आणि आम्ही हासोटहून निघालो. हासोट गावाचं नाव, तिथून निघालो सकाळी 5:30 वाजता आणि आता इथे येऊन पोचलो. हे रामटेकडी आहे. रामटेकडी हे हनुमानचं मंदिर आहे. हनुमानचं मंदिर आहे वरती. नर्मदे हर. इथून समुद्रकिनारा 10 किलोमीटर पडतं. हे हनुमानचं मंदिर आहे. प्रवासी आलेत आणि परिक्रमावासी पण आलेत. हे शनिदेवाचं मंदिर आहे. ओम शनीश्वराय नमः. श्री शनीश्वराय नमः. आणि हे नवग्रहाचं मंदिर आहे. विमलेश्वरच्या वाटेत. इथून विमलेश्वर म्हणजे समुद्रकिनारा जवळजवळ 10 किलोमीटर आहे. हे रामानंदाचार्यांचं कुटीर आहे. आणि हे इथलं स्वयंपाकघर. स्वयंपाक करतात, बालभोग बनवतात. हे इथले बाबाजी आहेत. हे आश्रम सांभाळतात. ये मुझे लग रहा है खाने की तैयारी हो रही. बालभोग खत्म हो गया लगता है. अपन निकल चले, कोटेश्वर में रुकेंगे क्योंकि वहाँ भोजन वोजन चलेंगे ना, चलेंगे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही विमलेश्वरमध्ये इथं राहायला आलोय. सरला बसंत बिर्ला विश्रांती. तर आम्ही शेवटच्या टप्प्याला पोचलोय. तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि परत आम्हाला 3-4 किलोमीटर जावं लागणार. म्हणजे एकूण 610-615 असे किलोमीटर झालेत आमचे. 610 ते 615 किलोमीटर. जहाजापर्यंत पोहोचण्याचे 5 किलोमीटर धरलं तरी 615 किलोमीटर. ओंकारेश्वर टू विमलेश्वर म्हणजे बोटीपर्यंत इतकं झालेलं आहे. आता याच्या पुढचं काय आहे ते बघायचं. बिर्लांनी चांगलं सोय केलेलं आहे राहायला. डॉर्मेटरी आहे पण छान आहे, व्यवस्थित आहे. कुणी आले नर्मदा परिक्रमा करायला आणि विमलेश्वरमध्ये आले इथे रजिस्ट्रेशन होतं. बसंत कुमारजी बिर्ला, सरलाजी बिर्ला त्यांचे फोटो आहे. नर्मदा माईचे फोटो लावलेत.
फक्त परिक्रमावासींसाठी हे डॉर्मेटरी सिस्टम करून ठेवली. 3 मजलीची बिल्डिंग आहे आणि सगळ्या मजलीमध्ये असे डॉर्मेटरी सिस्टम्स आहे. शेवटला जे बसलेत भोपाळचे यादव सध्या आता माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या बाजूला मला जागा दिलेली आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. उद्या सकाळी जहाजात बघू व्हिडिओ काढता येते का. नर्मदे हर. 27वा दिवस आणि 9 डिसेंबर. आता 4 वाजलेत. आम्ही सकाळी 11:30 वाजता इथं विमलेश्वरला येऊन पोचलो. दुपारचं जेवण करून थोडं झोप घेतलो आणि आता तिकीट घेतलो. 5 वाजता बोलवले ते 4लाच दिले तिकीट. आता मी मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवतो आहे विमलेश्वरचं. हे गेट आहे, हे मेन गेट आहे. श्री रेवा संगम तीर्थधाम विमलेश्वर विकास मंडल ट्रस्ट माँ नर्मदा परिक्रमा वासियों दर्शनार्थीઓનું हार्दिक स्वागत करे छे. ही परिक्रमावासियांची गर्दी तिकीट घ्यायला. आम्ही सकाळीच आलो होतो, आम्हाला टोकन मिळालं होतं. त्यामुळं सकाळी म्हणजे जेवणाच्या वेळेला आलो होतो, त्यावेळेला तिकीट काउंटर बंद करताना टोकन दिले होते म्हणून आम्हाला लवकर तिकीट मिळालं. आता हे सगळे परिक्रमावासी इथं थांबलेत, इथे थोडे बसलेत आणि ही तिकीट घेण्याची पाळी आहे. हे नर्मदा मैयाचं मंदिर आहे. इथं हनुमान चालीसा लिहिलेत. ही देवीची मूर्ती आहे. आपली परिक्रमा पूर्ण श्री वल्लभदास याया सीताराम. श्री जलाराम. अच्छा, जलाराम. जलारामांचं मूर्ती ठेवलेत. मला वाटतं विश्वराचं देऊळ आहे. विश्वलिंग विथ नागासह आणि त्रिशूल मागे आहे. बघूया आज जाऊन. हो, 2 त्रिशूल आहेत, नाग आणि हे ईश्वराचं लिंग.
ओम नमः शिवाय. हे कुठलं मंदिर आहे? श्री रत्नेश्वर महादेव. रत्नेश्वर महादेवचं मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग आहेत. आम्हाला तिकीट आज मिळालं आहे, पण उद्या सकाळची बोट आहे म्हणून सांगितलीत. टायमिंग अजूनही माहीत नाही आहे आम्हाला. आता रात्रीच्या जेवणाला जेव्हा येतो त्यावेळेला टायमिंग माहीत होईल. हे कुठलं मंदिर आहे बघूया. स्वतःच्या गाड्या घेऊन देखील आलेत. त्यांना 500 रुपये घेतात आणि आम्हाला 250 रुपये. पायी परिक्रमा करणाऱ्यांना 250 आणि व्हायकलवरती परिक्रमा करणाऱ्यांना 500 रुपये. हे हातावरती शंख ठेवलेलं आहे. हे कुठलं मंदिर आहे? ओम नमः शिवाय. हाँ पानी पानी इधर नहीं है, पानी उधर है, उस तरफ जहाँ खाने पे बैठे ना. और बाहर जाने के लिए उधर टॉयलेट है ना. हाँ अच्छे टॉयलेट है, जाओ. एक मिनिट मी शूज काढून घेतो. शूज म्हणजे सँडल काढून घेतो. चालून चालून वाटायला बसायला थोडं त्रास होते. हा ईश्वराचं मंदिर आहे. छोटंसं संध्याकाळची आरती बिर्ला भवनमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर.